गॉगल मध्ये बघा, गॉगल मध्ये. सो हॅलो गाईज, वेलकम टू डे 2 ब्लॉग. आणि आज आम्ही जाणार आहे हम्पीला, म्हणजे आलोय आम्ही हम्पीला. सकाळी निघालो ना, 2 तास लागले. इथे एक पण हॉटेल भेटत नाही. अख्खे नुसते रस्ते रिकामी रिकामी रस्ते, ना हॉटेल ना चाय पहिलं टपरी, काहीच नाही. आता हे बसले हॉटेलमध्ये. कसं आहे हे बसायचं, जरा छान आहे असं, ट्रेडिशनल टाईप आहे, ट्रेडिशनल. हा बाबा, गॉगल मध्ये बघा, गॉगल मध्ये. हा, आम्हाला फायनली चहा भेटलाय. त्यांना रिक्वेस्ट केली आम्ही खूप, मग आता कुठे चहा भेटलाय ते पण आपल्यासारखं, म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये भेटतो तसा भेटलाय. नाही तर बाकीचे एकदम असे पानसट होते. सो हा वाला छान. सगळे त्यांना स्टाईल मारायचे. आता आम्ही चाललोय रिक्षातून. सो आम्ही मग एक हनुमान यांच्या मंदिरात आलतो. आणि यांची हाईट जी आहे ती वर्षानुवर्षी हाईट वाढत जायची कंटिन्यू, आणि जे गावासाठी ऍक्च्युली चांगलं नसतं. सो गावातल्या एका लोकलनी त्यांचं जे डोकं असतं तिथे खिळा मारला, ज्याने की त्यांची हाईट वाढायचं बंद झाली. आणि म्हणजे अजून एक आपलं असं ठिकाणी आहे महाराष्ट्रामध्ये, ज्याची मूर्तीची हाईट वाढायची, आणि ज्यांनी खिळा मारला ना तो नेक्स्ट डेच म्हणजे जग सोडून जातो, असं असतं. सो आता इथल्या लोकलचं माहित नाही तो गेलाय की अजून जिवंत आहे. सो हे जे आहे हे महादेवांचं मंदिर आहे, म्हणजे शिवा टेम्पल म्हणून नाव आहे. आणि इथे काय झालं, जेव्हा हे बांधत होते मंदिर, तर तेव्हा पिंड जी होती ती, आणि आपल्यात असं बोलतात की पिंड जर किंवा काय तर आपण ते काय बांधू शकत नाही मंदिर, किंवा पूजा पण करत नाही. सो मग तेव्हापासून बांधतानीच ते पिंडाला क्रॅक आली. सो त्यामुळे इथे सगळं बंद केलंय, म्हणजे पूजा करत नाही, नाही मंदिर वगैरे बांधणं होतंय. आणि पावसाचं पाणी फुल खाली साठतं इथे. सो त्यामुळे मग पाताळेश्वर असं बोलतात त्याला. आणि आणि सगळं पाणी पावसात वरती येतं, आणि त्यात लोक जाऊ नाही शकत, म्हणजे बिकॉज तिथे मग पाण्यात हे असतात साप वगैरे, त्यामुळे सुरुवात लागते. हे लोक चालली आहेत आतमध्ये. माझी प्लाझो असल्यामुळे मी नाही जाऊ शकत, कारण की पाणी आतमध्ये खूप आहे. सो आता आम्ही इथे म्युझियमला आलोय. सो इथे असे देवांच्या मूर्त्या आहेत जे पूर्वीच्या काळी ब्रिटिश यांनी ह्यांच्यावरचं सोनं गायब केलंय आणि खूप नुकसान केलं, म्हणजे तोडफोड केलंय. आणि हे जे क्रॅक आलेले मूर्ती आहेत हे या म्युझियमला आणून ठेवलेत. बरेच मोठे मोठे मूर्त्या इथे आपण बघू शकतो. आता आम्ही कुठे आलोय, काय करायला आलोय आपण? आम्ही आता आलोय कोरेकलला राईड करायला हम्पीमध्ये. आता बघू कसं आहे काय, आम्हाला माहित नाही, फर्स्ट टाइम आम्ही एक्सपिरियन्स घेणार आहे. सो लेट्स से. इथे सगळ्यांना स्विमिंग येते, पप्पांना सोडून. पप्पांना स्विमिंग येत नाही आमच्या, आणि आम्हाला सगळ्यांना येतात. माझ्या भावाला पण येते, हा मानवला पण येते, चिकूला पण येते. पाणी आया. बघा शांत बसले म्हणजे पप्पा घाबरतात. तो त्यांना आम्ही सांगितलं आम्ही व्लॉगिंग करतो. सो ह्यांनी आम्हाला एक असंच नॅचरल जे असं झाडातून जे फुल बनतं, लाईक काय बोलतात, क्राऊन फ्लावरचं, ते बनवून दिलं. इथे बघा पूर्वीच्या काळी असे इथे जेवायला दगड्यांनी केलंय, प्लेट्स नाही तिथे असे, आणि इथे बसायचे असे लोक जेवायला. आणि इथून मध्ये हे काही असं वाढायचं असेल ना तर वाढायला ठेवायचे हे. तू सर, हा तू वाढ, हा तू वाढ त्यांना. लास्ट बट नॉट दी लिस्ट, मग आम्ही शेवटी महादेव यांचा पिंडीचं दर्शन घेतलं. ती दिसायला एवढी सुंदर आणि मोठी होती. आम्ही फायनली आता परत आमच्या रूमवर आलोय, आणि आम्हाला अजून एक रूम भेटली आहे, म्हणजे अवेलेबल केली आहे, कारण की एका रूममध्ये आम्ही मोस्टली राहत नाही. असं आलं तर दोन रूम घेतो. सो त्यामुळे आता या रूममध्ये परत बॅग्स शिफ्ट करायचे माझ्या आणि माझ्या बहिणीचे. सो ठीक आहे, आता ते करतो आम्ही, बाकीचं नंतर. बाय बाय.